आधार कार्डचा नंबर सात बारा लिहित बस. शाहिद कपूर बघितला चपलीला मारतील त्याला. मैं आ जाऊँ क्या अपनी पे? अभी मैं बोल रहा हूँ. बोल की दिला मिल मेरे को कहीं बाहर. शूट 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 बँग बँग शूट. कोण मिळलं? ओके सो पहिला गेम आता मी एक्सप्लेन करणार आहे जो की मी सगळ्या कपल सोबत करणार आहे. आपल्याकडे आहेत 3 कपल्स. फर्स्ट पेअर आहे मी आणि प्रतीक, सेकंड आशिष सर आणि श्रावणी मॅम, आणि थर्ड पेअर आहे सईद आणि जैतून. तर आता पहिला गेम असा आहे, खूप सिम्पल आहे, सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का. गेम असा आहे की तुम्हाला एक पेपर आणि पेन मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्ही आपल्या पार्टनरला तुमच्या ज्या ज्या फिलिंग्स आहेत किंवा काही कन्फेस करायचंय ते त्या पेपरवरती लिहायचं. फक्त रूल, इम्पॉर्टंट रूल असा आहे की त्या पेपरवरती त्या नोटमध्ये आपल्या पार्टनरचं नाव नसलं पाहिजे. तुम्ही ती ही शी काय असेल ते लिहू शकता, फक्त नाव मेन्शन नसलं पाहिजे. आणि फक्त तुमच्या जेन्युअन फिलिंग्स किंवा काही किस्से किंवा काही सांगायचं काय बोलायचं ते एक लेटर लिहायचं. आणि ते सगळे लेटर आहेत ते शफल होणार, म्हणजे कुणाचं पण लेटर कुणाला पण लिहून झाल्यावर ते शफल होणार. आणि मग तुम्ही गेस करायचंय की हे लेटर तुमच्याकडे आलंय ते कुणाचं आलं असेल. आणि जे कपल, जे टीम आहे, जी डुओ, जी सगळ्यात परफेक्ट गेस करेल तिला हा पॉइंट मिळणार आहे. दुसरं कोण नाहीच ना मला सापडत. सईद बघते नाही मी इथं बघ. हँड रायटिंगच बघितलं. श्रावणी नाही काही तुम्ही लोक डिस्क्वालिफाय आता. Handwriting नाही होगा तू थोडं झाडामध्ये जाऊन उडी का नाही मारत. पेपरला ती एवढी शांतता नसती. नाही लिहायचं काय तू विचार करतोय. पेपरला ती एवढी शांतता नसती. एवढी शांतता झाली. 5 पॉइंट. सगळ्यांनी आपापल्या पार्टनरसाठी लिहिलं असेल. आता गेस करूयात की कोण ओळखतंय कुणाकडे कोणती चिठ्ठी येते ते. सईद अजूनही त्याचं कन्फ्युजन. वो मेरी लाइफ लिख लेता है पूरी तरह से. कोण ओळखणार कोण? ज्याच्याकडे जे चिठ्ठी येईल तेच वाचणार. आणि और वही डिसाइड करेगा ना. तो स्वतः फक्त गेस करेल की ही चिठ्ठी कुणाची असू शकते. आणि एकच पॉइंट, म्हणजे एकच चान्स गेस करायला. हाँ हाँ 3 चलेगा. वगैरे चान्स नाही. एका ह्याच्यात गेस करायचं सईदनी नाव आणि रोल नंबर लिहिलाय. नाही. सईद कितने पॉइंट्स लिख रहे हैं. बँकेचा अकाउंट पण लिखी. बँकेचा अकाउंट, आधार कार्डचा नंबर, नंबर लिखी. सात बारा लिहित बस. जुल्फ कम करना चाहिए. दूसरा है खुद पे फोकस करना. आई कोण म्हणतंय येऊ मला घावला ना. तीसरा है जिम करना. मला का ना कोणी. और चौथा है फैमिली को टाइम. कन्फ्यूज आहे यार, कन्फ्यूज आहे मी. तुम्हाला काय वाटतं सर? सर आता सरांकडे हा. मी सांगू का कोण आहे? मी सांगू का हे ना. नाही सर सांगणार सर. मग पॉइंट ह्याच्यावर काय? पॉइंट आहे. सॉरी, पुढे ह्याच्यावर फोडाफोडी करू नका. सर सांगा. जुल्फ कम करना चाहिए, किती सोपं आहे. खुद पे फोकस करना चाहिए, जिम करना चाहिए, फैमिली को टाइम. अच्छा प्रतीक. नाही. आता बाकीचं नाही, कोणी काय बोलू नका. आई शपथ चुकलो. कपल शी इज माय स्वीट हार्ट, वेरी एनर्जेटिक, वेरी क्यूट बार्बी डॉल. ये मैं बोल सकती हूँ प्रतीक है यार. ये प्रतीक लग रहे हैं. हाँ नाहीये का? नाही हार गई. पूरा बोल. अरे she is my sweetheart, very energetic, very cute baby doll, very talented girl in my life. I am so lucky. Become है क्या समझे? इन माई लाइफ. हाँ in my life. और फिर बाद में हिंदी में लिखा है और लव यू माई स्वीट हार्ट. आशीष सर है मुझे. हा, नाही एक ही पॉइंट, एक ही गेस. पर हारी तू हारी. हार गई. It's okay. हा. ही इज अ परफेक्ट अँड मोस्ट टॅलेंटेड, लेस एक्सप्रेसिव्ह पर्सन, हिडन जिम, नीड जिम. मला यायचंय तिथं. मला वाटतं हे सांगितलं दिले आशिष सरांसाठी. मला पण असं वाटतंय. बरोबर आहे. चला पण. हिडन जिम आहे का? हिडन जिम आहे. हिडन नीड जिम. हिडन जिम. ए मेरे जेम. यो काय पॉइंट वाचला. हिडन आहे का नीड आहे ते? अरे हिडन जिम दिले ते. हिडन जिम हे ए मेरे जेम. म्हणजे एक काय म्हणतात, अनमोल रत्न आहे. बहुत ही ज्यादा फाइट वाली और उससे भी ज्यादा बहुत ज्यादा प्यार करने वाली
और सबसे ज्यादा क्यूटनेस वाली, सारा दिन चिपकू वाली, मेरे बिना रहने वाली, मेरे बिना रहने वाली. नाटक नको कसलं नाटक करतोय यार शी. उद्या या, मी उद्या गाडी आणतो असंही. पन्ने नहीं आ रहे क्या हो गया पन्ने. काय पत्यान लिहिलं असणार आहे. काय म्हणते स्वतःच स्वतः पॉइंट घालवलं, स्वतःच लिहिलंय ते. नाही मग कोणी लिहिलंय? पत्यान लिहिलंय. कोणी प्रतीकने लिहिलंय ना? बरोबर ना. येस. वाच की पूर्ण वाच की. वाचलं की एवढंच आहे. काय एकदा परत वाच. बहुत ही ज्यादा फाइट वाली, और उससे भी ज्यादा बहुत ज्यादा प्यार करने वाली, और उससे भी ज्यादा बहुत ज्यादा प्यार करने वाली. म्हणजे काय? पण ट्विस्ट केलाय. हे बिग बॉस 6 आहे म्हणून ह्याच्यात ट्विस्ट आहे. फिक्स आहे. खरे आमच्या तिघांनी काय आम्ही नावं पाडलेत सेलिब्रिटीजची. ते जर अचूक ओळखलं तर तिघांच्यात का? कोण राहिले? कोण नाही अजून? कोण दिसतं तुला इथं? विनर दोघांच्यात आहे गेम हा. जर अचूक ओळखेल कोण नाव तो विनर. विनर आपण एकच घोषित करतोय. एकच विनर होणार. ओके. म्हणजे हे गेम आम्ही खेळणार नाही. अच्छा ठीक आहे. ऑल द बेस्ट तुमच्या दोघांना. हो आम्ही नाही, पण या नाही गेम मध्ये. व्हॅलेंटाईन मध्ये हा सिंगल ट्विस्ट आहे. आता आमच्या दोघांमधलं पण कोण जास्त हुशार आहे बघूयात. ओके चालेल. तुम्ही ओळखणार कसं? अजय देवगन. अजय देवगन आणि शाहिद कपूर ना. अजय देवगन तुम्ही आणि शाहिद कपूर हा. अशा तऱ्हेने दोघे हरलेला तुम्ही. हो बरं आम्हाला मग आम्ही बाहेर ह्याच्यामध्ये शाहिद कपूर बघितला चपलीला मारतील त्याला. शाहिद कपूर बोललो ना. विजय सेतुपती पण हे कुठल्या अंगाने अजय देवगण म्हणलं कारण का माझ्या पप्पांचा नाव विजय. हे कुठल्या- निखिल सर कुठल्या नाही मी 2 गाड्यांवरती एका वेळेस अशी गाडी चालवतो. अजय देवगण शाहिद कपूर अरे चेहऱ्यावर हो चिटिंग केली तुम्ही. चेहऱ्यावर तुम्ही केलेलं. विनर घोषित करू. रमा आणि प्रतीक हे विनर आहेत. दोघांनी कारण का दोघांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. अचूक उत्तर. कॉंग्रॅच्युलेशन. आता याच्या पुढे अजून एक राऊंड आहे. त्याच्यात बघू आता कोण जिंकतोय. रमा दोघांनी मिळून कॉंग्रॅच्युलेशन. जिंकलेले आहेत ऑफिशियली. कुठे ऑफिशियली पहिला राऊंड जिंकलेले आहेत आणि आता बघूयात पुढच्या राऊंडला कोण. काय बोलायचं या गेम बद्दल? हे खूप छान गेम झाली. मस्त झाली. नाही आता पुढचा गेम शांतता आहे का? आशिष सर. ओके. शूट कोण मेलं? श्रावणी मेली. जो बोलत तो म्हणणार. दिसे सर मी सॉरी पुन्हा एकदा. शूट बँग शूट. हो प्रतीकच बोललेला. श्रावणी मेली. अहो, मला कळत नाही. हे सर मेल त्यांनी असं केलं. अच्छा हे का कळालं का कोण गेम? बोलेल ते? ते मध्ये तळ्यासाठी केलं होतं. अच्छा, सांगतो अच्छा. गंमत काय सांगतो का? असं असतो का? शूट बँग शूट. कोण मेलं? आता ओळखा कोण मेला? गणेश त्यांनी असं केलं ना. अरे बघा 1 2 3 लिसन. शूट बँग शूट. कोण मेलं? बोलते ना आता काय घेऊन पाहिजे? आता सगळ्यांनाच कळलं की लिटरली रडतात शेवटपर्यंत. हे ना आधीच सांगून लिटरली रडतात. कळतच नाही. जो अडकतो ना शेवट ते डोक्यात. मला कसं कळलं ना? मला एक भारी गेम होता. भारी game होता. एकदा घ्या परत. प्रतीक हगला. चला एकदा गेम सांगा. हो घ्या की हा घ्या. काय घ्या? मजा येते. शूट कोण मेलं? तुम्ही आता काय मजा घालवली. छान गेम होता. नाईस गेम. पोरीकडनं काहीतरी पण आशिष सरांना म्हणलं पाहिजे त्यांनी क्रॅक केला गेम. सरांचं ऑब्झर्वेशन. नाईस. मी त्यांच्या हाताकडे होते. ते कुणाला मला पण घालवली. जरा सगळ्यात पहिले ते क्रॅक केलं. मला ब्लॉक येतं आता. आता एवढी लोक आहेत तेवढ्या लोक लय मजा आली असते माहिती का शेवटपर्यंत. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला निवडलं. असं केलं. आशिष सर त्यातनं सगळ्यात डेंजर करतो माहिती का?
आशिष सरने असं केलं होतं मला माहिती चालू कधी करू गोळा फेक असतो ना गोळा गेम खेळायचा रमाचा काय आम्ही खायच्या इकडे म्हणून घेतोय का मुद्दाम. एक क्वेश्चन पूछना था तेरे को. बोल. तू यहाँ पे क्या कर रहा है? अरे हाँ हमारे शूट करने आया ना कपल शूट. मैं आ जाऊँ क्या अपनी पे? अभी मैं बोल रहा हूँ. बोल की दिल मिल मेरे को कहीं बाहर. मैं बोलता हूँ तेरे को मिल मेरे को कहीं बाहर. ती मला काय बोलते सैद्य तुझ्यासाठी आलो करणे मैंने उसको पूछा कि तू यहाँ पे क्यों आया तो बोलता है नहीं तो कपल शूट है ना. हे गवत आहेत ना ते हे करायला तेरे आलो. मुंह पे क्या ऐसा ऐसा निकालेगा. चला दुसरीकडे बघू दुसरं काहीतरी बोल. असं आहे की आपण एक एक कपलला पुढे बोलवणार आहे आणि त्यांना डान्स करायला लावणार आहे. एवढंच गेम आहे, असं नाहीये. त्याच्यात खूप मोठा ट्विस्ट आहे. ते जेव्हा डान्स करतील तेव्हा त्यांच्यामध्ये एक बलून असेल आणि आपण तिन्ही कपल्सला पुढे बोलूयात, गाणं लावूयात आणि ज्यांचा शेवटपर्यंत बलून टिकेल ते जिंकणार. ठीक आहे. म्हणजे बोलून काय मध्ये ठेवायचं. हो, आपण कसं आडायचं नाही. आणि ऐका हे गाइस आप सब लोग को 90 डेज के बारे में पता ही होगा. 90 डेज क्या है, तो डेली अपलोडिंग करना है, वो भी यूट्यूब चैनल पे हर एक के. तो आज का भी व्लॉग इतना स्पेशल है. स्पेशल मतलब क्या है कि रमा ने ना हमारे अलग अलग टाइप के अलग अलग चैलेंजेस, अलग अलग गेम्स लिए, वो भी वैलेंटाइंस डे के दिन पर. तो हमें तो इतना गेम खेलने में मज़ा आया. तो जो भी नई पब्लिक है ना मेरे यूट्यूब चैनल पे, वो जल्द से जल्द जाके सब्सक्राइब करे और ऐसे ही मज़ेदार वीडियो देखने के लिए सपोर्ट करे, सब्सक्राइब करे, शेयर करे.